तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण युनिट अँड मेजरमेंट या चॅप्टरचा सेकंड नंबरचं लेक्चर आजपासून आपण आज पाहणार आहोत. तर सर्वांनी व्यवस्थितपणे छानपैकी लक्ष द्या. तर मला त्या दिवशी सांगा आपण काय केलं, तर की सगळे फंडामेंटल पूर्ण फिजिकल क्वांटिटीज आपण केल्या. अगोदर क्वांटिटीमध्ये 2 टाईप पडले, फिजिकल आणि नॉन फिजिकल. त्याच्यानंतर आपण नॉन फिजिकल सांगितलं, फिजिकल सांगितलं. फिजिकलमध्ये 3 टाईप पडले, ते पण आपण केले. त्याच्यामध्ये कोणते कोणते होते? फंडामेंटल होते, त्याच्यानंतर डिराइव्ड होते आणि त्याच्यानंतर सप्लिमेंटरी. हे तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे मी. त्याच्यानंतर लास्टला आपण काय केलं, तर सप्लिमेंटरीमध्ये प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल हे दोन्ही पण काय केले आपण त्या दिवशी एक्सप्लेन केले होते. आता त्याचाच थोडा पार्ट जो आहे तो महत्त्वाचा आहे आणि तो एक्झाममध्ये विचारू शकतात, तो आपण इथे आता कंटिन्यू करू. तर सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्या. तर बघा आता पुढं काय बघणार आहे आपण? नेक्स्ट पॉईंट कोणता? तर अँगल सबटेंडेड बाय प्लेन अँगल अँड सॉलिड अँगल. प्लेन अँगल अँड सॉलिड अँगल. प्लेन अँगल आणि सॉलिड अँगलमुळं किती अँगल सबटेंडेड होतो हे आपण आता पाहणार आहोत. व्यवस्थित लक्ष द्या. सबटेंडेड म्हणजे काय हे आता मी तुम्हाला लगेच एक्सप्लेन करून देणार आहे, तर व्यवस्थित लक्ष द्या. आता प्लेन अँगल सांगते वेळेस मी तुम्हाला काय सांगितलं होतं? लक्ष द्या इकडे सगळ्यांनी. प्लेन अँगल सांगते वेळेस मी तुम्हाला काय सांगितलं, की बाबा आपण एक सर्कल घेऊ बोललो होतो, बरोबर आहे. हे असं एक सर्कल घेतलं, लक्ष द्यायला तुमच्या. एक सर्कल घेतला असा आपण. सर्कल घेतल्यानंतर सर्कलचं सेंटर माहिती आहे. जर मला इथून इथपर्यंतची लेंथ फाइंड करायची असली तर आपण त्याला आर्क म्हणतो, बरोबर आहे. आर्क म्हणत असतो, लक्ष द्यायला. म्हणजे आर्क लेंथ असं घेतली होती आपण, ती इतकी लेंथ फाइंड करण्यासाठी आर्क लेंथ घेतली. मग आपण काय केलं होतं, की इथून इथपर्यंत असं जॉईन करून घेतलं हे, आणि ह्याला आपण रेडियस म्हणलो होतं, बरोबर आहे ना. कारण सेंटरपासूनचं सर्कलवरच्या कोणत्याही पॉईंटमधलं डिस्टन्स हे रेडियस असतं, हे सगळ्यांना माहिती आहे. आणि हे फाइंड करताना ही आर्क लेंथ फाइंड करण्यासाठी आपण काय करत असतो? हा अँगल किती आहे? मग थीटा अँगल आहे, बरोबर आहे. थीटा अँगल म्हणजे कोणता अँगल येतो? प्लेन अँगल येतो, किंवा आपण त्याला नुसतं अँगल पण म्हणू शकतो. लक्ष द्यायला तुमच्या. हा प्लेन अँगल कसं काढत होतो आपण? तर आर्क लेंथ एल इज इक्वल टू काय केलं आपण? आर इंटू थीटा लिहिलं होतं. त्याच्यानंतर आपण काय केलं, की थीटा इक्वल टू हे आर मल्टिप्लाय मधले इकडे जाऊन काय झाले होते? एलला डिवाइड झाले होते, एल अपॉन आर. हा असा आपण प्लेन अँगलचा फॉर्म्युला म्हणलो होता. प्लेन अँगलचा काय? थीटा इज इक्वल टू एल अपॉन आर. आणि प्लेन अँगलचं युनिट काय होतं? तर रेडियन हे युनिट होतं. लक्ष दे, सगळ्यांना इतकं क्लिअर झाले. आता आपल्याला काय शिकायचं, तर अँगल सबटेंडेड. प्लेन अँगल किती अँगल सबटेंड करतो आणि सॉलिड अँगल किती अँगल सबटेंड करतो हे आपल्याला पाहायचं आहे. आता व्यवस्थित लक्ष द्या. अँगल सबटेंडेड म्हणजे काय? वेगळं काहीच नाही. लक्षात घ्या सगळ्यांनी, फास्ट. आता मला इथून इथपर्यंतची लेंथ फाइंड करायची. समजा इथून इथपर्यंतची लेंथ मला सांगा बरे, मॅक्झिमम आपण किती लेंथ वाढवू शकतो? ही सर्कलची जी आपल्याला बघायची ही आर्क लेंथ, ही मॅक्झिमम किती वाढू शकते सांगा बरं मला. ही इथपर्यंत आहे. आता ही अशीच जर वाढवत गेलो आपण, अशीच वाढवत गेलो, तर लास्टला काय होईल? पूर्ण सर्कल तयार होईल ना. म्हणजे पूर्ण सर्कलची जी लेंथ आहे ती तुमची आर्क लेंथ होऊ शकते ना लास्ट मॅक्झिमम, बरोबर आहे. शेवटपर्यंत किती होईल? तर पूर्ण आर्क लेंथ होईल. मग तसंच ही जर मी लेंथ वाढवत गेलो तर हे डिस्टन्स तसंच काय होत जाईल? असं 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 वाढत जाईल. म्हणजे हा पण अँगल काय होणार आहे? असा 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 पूर्ण सर्कल इथं तयार होणार. लक्ष दिले तुमच्या. म्हणजे जो अँगल थीटा होता तर पूर्ण सर्कलचा अँगल तो असा कंप्लीट करून घेईल. लक्ष दिले तुमच्या. कारण जशी जशी लेंथ वाढत जाईल तसं तसंच हे पण असं रेडियस अशी 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 होत कंटिन्युअस मध्ये वाढत जाईल. म्हणजे हा इतका थीटा अँगल होता तो नंतर असा होईल, थोडा वाढत जाईल, थोडा वाढत जाईल, थोडा वाढत जाईल. लक्ष दिले तुमच्या सगळ्यांच्या. कुणाला काय याच्यामध्ये अडचण आहे का सांगा मला फास्ट. सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष दिले. तर पुढे बघा. आता परत एक वेळेस मी तुम्हाला सांगतो, आणखी लक्ष द्या थोडं. बघा काय केलं तर सुरुवातीला ह्या सेंटरपासून मला इतकी आर्क लेंथ फाइंड करायची होती. तर ही काय होती आपली? रेडियस. हा अँगल होता थीटा. मी काय म्हणलंय? अँगल सबटेंडेड फाइंड करून घ्यायचं आपल्याला. लक्ष दिले. ही लेंथ किती वाढू शकते? पूर्ण सर्कलची लेंथ होऊ शकते ना. मॅक्झिमम किती वाढू शकते ही? तर पूर्ण सर्कलची लेंथ होऊ शकते. मग लक्ष दिले तुमच्या. तर मला सांगा बरं, ही पूर्ण सर्कलची लेंथ म्हणजे काय असते सर्कलचं? ही जी सर्कलची बॉर्डर आहे ही काय असते सर्कलचं? तर सर्कलचं काय असते? सर्कम्फरन्स असते. काय असते? सर्कम्फेरेन्स ऑफ सर्कल. काय असतं ते? सर्कम्फरन्स. कशाचं? सर्कलचं. कारण प्लेन अँगल आहे, सर्कल आहे, 2D मध्ये असतं. लक्ष दिले. मग माहिती आहे सगळ्यांनाच सर्कम्फरन्स ऑफ सर्कल काय असतं? तर 2πr. एखाद्या सर्कलचं सर्कम्फरन्स हे काय असतं? 2πr. लक्ष दिले. मग पूर्ण प्लेन अँगलमुळे किती आर्क लेंथ वाढणार आहे? हे पूर्ण तुमचे 2πr एवढी. मॅक्झिमम किती जाणार आहे? तर 2πr एवढी जाणार आहे. लक्ष दिले. आणि अँगल सबटेंडेड म्हणजे काय? तर ह्या 2πr लेंथसाठी ही पूर्ण लेंथ जर आपण कव्हर केली तर हा अँगल थीटा किती होऊ शकतो हे त्यांनी विचारले. सबटेंडेडचा अर्थ तो झाला. लक्ष दिले तुमच्या. आता पुढे लक्ष द्या.
मग आता असं बघून पण कळतं आपल्याला, कारण पूर्ण सर्कल कंप्लीट होणं म्हणजे काय होणं बघा बरं. हे क्वाड्रंट माहिती तुम्हाला, फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट, इथून इथपर्यंत अँगल 90 डिग्री, परत इथपर्यंत झाला 180, परत 270 आणि परत 360. मग पूर्ण सर्कल जर कंप्लीट झालं तर किती डिग्री होतं अँगल? 360 डिग्री, जो की आपण डिग्री टू रेडियन मध्ये कन्वर्जन केलं की माहिती तुम्हाला 360 डिग्री म्हणजे किती असतं? 2 पाय असतं. एवढं क्लिअर आहे. मग हे बघून पण तुम्हाला कळू शकतं की प्लेन अँगल किती अँगल सबटेंड करतो. प्लेन अँगल किती अँगल सबटेंड करतो? तर 2 पाय एवढा अँगल तो सबटेंड करतो. प्लेन अँगल किती अँगल सबटेंड करतो? तर 2 पाय एवढा अँगल सबटेंड करतो. हे तर डायरेक्टच बघूनच कळालं आपल्याला, कारण पूर्ण सर्कल एवढी लेंथ घेणार आहे. पण तेच आपण आपल्या फॉर्म्युल्याने पण काढून बघू शकतो. बरोबर आहे. हा थीटा जो अँगल आहे, हा प्लेन अँगल किती अँगल सबटेंड करू शकतो. तर लक्ष द्या थोडं बघा. थीटा इक्वल टू काय माहिती आहे आपल्याला प्लेन अँगलसाठी? आर्क लेंथ अपॉन आर. बरोबर आहे. तर मला सांगा बरं, थीटा आर्क लेंथ किती होणार होती मॅक्झिमम आपली सबटेंडेड अँगल काढण्यासाठी? किती होणार होती? तर 2 पाय आर. सरकम्फरन्स एवढी होणार होती ना. बरोबर आहे. सरकम्फरन्स एवढी होणार होती ना. किती झाली मग ती? 2 पाय आर. तर बघा लेंथ किती झाली तुमची? 2 पाय आर. आणि डिवाइडला कोण आहे? हो, रेडियसच आहे. लक्ष दिले, डिवाइडला कोण आहे? रेडियसच आहे. मग ही रेडियस आणि ही रेडियस कटून गेली. उरलं काय मग बघा बरं? थीटा किती उरला? 2 पाय. आणि आपण प्लेन अँगलसाठी काय युनिट लिहितो? रेडियन. लक्ष दिले. मग सांगा बरं मला, जर तुम्हाला कधी कुणी क्वेश्चन विचारला की प्लेन अँगल किती अँगल सबटेंड करतो, तर किती काय अँगल सबटेंड करतो? 2 पाय रेडियन. किती अँगल सबटेंड करतो? तर 2 पाय रेडियन. 2 पाय रेडियन कोण अँगल सबटेंड करते? तर प्लेन अँगल. आता हे तुम्हाला एकदम छानपैकी क्लिअर झालं असेल. आता ह्याच कन्सेप्टचा यूज करून आपण सॉलिड अँगल बघणार आहोत. लक्ष दिले तुमच्या? तर चला पुढे कंटिन्यू करू. समजलं असेल, व्हिडिओ स्टॉप करायचा आणि हे लिहून घ्यायचं. समजलं? तर बघा आता सॉलिड अँगल मला सांगा. सॉलिड अँगलसाठी आपण काय केलं? तर स्पियर घेतला होता एक. बरोबर आहे. सॉलिड अँगल काय? स्पियर, बॅटरी, टॉर्च मारा म्हणलं मी तुम्हाला. नंतर ते रेज गेले असे. लक्ष दिले तुमच्या? हे असे रेज गेले, आपल्याला भिंतीवर असं सर्कलचाच फॉर्म दिसणार आहे. बरोबर आहे. लक्ष दिले तुमच्या? तर हा स्पियरच्या सेंटरपासून आहे. हा समजा आपला एक मोठा स्पियर आहे. समजा काय स्पियर आहे, तर या स्पियरच्या सेंटरपासून आपण असे रेड ड्रॉ केलेत. लक्ष दिले तुमच्या? समजून घ्या. कारण आपण सॉलिड अँगल म्हणजे काय? स्पियर पकडला होता. गोटी आपली गोट्या खेळतो आपण, बॉल पकडा, बॉल. बरोबर आहे. तो स्पियर आहे आपला. मग त्या स्पियरचा विचार करायचा आता आपल्याला. लक्षात घ्या, स्पियरचा विचार करायचा आहे. मग जे अगदी सांगितलं मी तुम्हाला प्लेन अँगल, सेम त्याच फॉर्ममध्ये विचार करायचा. मला सांगा बरं, सॉलिड अँगलसाठी सॉलिड अँगल थीटा, किंवा त्याला तुमच्या एनसीईआरटी मध्ये असं पण साईन दिलेलं आहे बघा, ओहम सारखं साईन आहे. लक्ष दिले तुम्ही? एनसीईआरटी मध्ये हे आहे, हे पण लक्षात ठेवू शकता, किंवा थीटा जरी म्हणलं तरी चालतंय, काही चान्स अडचण नाही सॉलिड अँगलसाठी. लक्ष दिले तुमच्या? तर सॉलिड अँगल इक्वल टू काय फॉर्म्युला होता आपला? लक्ष दिले तुमच्या? एरिया. एरिया डिवायडेड बाय काय होतं? रेडियसचा स्क्वेअर. हे त्या दिवशीच प्रूव्ह केलेलं आपण. बरोबर आहे. सांगा सॉलिड अँगलसाठी काय फॉर्म्युला आपण काढला होता? तर एरिया अपॉन रेडियसचा स्क्वेअर आहे. लक्ष दिले तुमच्या? ह्याचं युनिट तुम्हाला माहिती आहे काय? याचं युनिट आहे स्टेरेडियन. काय युनिट आहे? स्टेरॅडियन. हे त्याचं युनिट आहे. कोणतं युनिट आहे? तर स्टेरॅडियन युनिट आहे. हे क्लिअर झालं. आता आपल्याला काय बघायचंय? तर सॉलिड अँगल पण किती अँगल सबटेंड करते. आपल्याला काय बघायचंय? सॉलिड अँगल पण किती अँगल सबटेंड करतो हे आपल्याला बघायचंय. मग तसंच सेम विचार केल्यासारखं डायरेक्ट बघा, विचार करू नका. लक्ष द्या, इथं वर कोण आहे? काय वर? एरिया. एरिया म्हणजे कोणता आहे? सरफेस एरिया आहे. पूर्ण बॉल पकडा, समजा एखादा बॉल घेतला मी, तर बॉलचा पूर्ण सरफेस एरिया, बॉलचा काय? पूर्ण सरफेस एरिया. लक्ष दिले तो? मग तिथं कशी पूर्ण लेंथ घेतली होती आपण सर्कलची? लक्ष दिले? पूर्ण लेंथ घेतली होती, ती काय आली होती? 2 पाय आर. कशामुळे? तर सरकम्फरन्स आहे ना सर्कलचं, ते 2 पाय आर होतं. आता इथं सांगा बरं मला, घेते वेळेस काय घ्यावं लागेल आपल्याला? एरिया. कोणता एरिया? तर स्पियरचा सरफेस एरिया. काय घ्यावं लागेल आपल्याला? स्पियरचा सरफेस एरिया. लक्षात राहू द्या. मग प्लेन अँगल घेते वेळेस आपण एक सर्कल काढलं, त्याची रेडियस काय होती? आर. मग तीच रेडियस आर जर इकडे पकडली आणि त्या सर्कलपासून एक स्पियर बनवला आपण, समजा एक जर स्पियर बनवला, तर एक डायरेक्ट नोट आहे, लक्षात राहू द्या. सिंपल मी तुम्हाला सांगतो बघा. सरफेस एरिया ऑफ स्पियर, सरफेस एरिया ऑफ स्पियर, सरफेस एरिया ऑफ स्पियर बघा काय असतं? ते असतं 4 टाइम्स. काय असतं? लक्षात राहू द्या. सरफेस एरिया ऑफ स्पियर काय असतं? तर 4 टाइम्स एरिया ऑफ 4 टाइम्स एरिया ऑफ सर्कल. काय असतं? तर 4 टाइम्स एरिया ऑफ सर्कल, जी की ती अगोदरचीच रेडियस घेतली होती आपण. 4 टाइम्स एरिया. आणि पाय सर्कलचा एरिया तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे काय असतंय? पाय आर स्क्वेअर. काय सर्कलचा एरिया काय असते? सर्कलचा एरिया काय असते?
पाय आर स्क्वेअर. मग सर्कलच्या एरियाला 4 मल्टिप्लाय केलं की 4 टाइम्स आहे. मग सांगा बरं मला स्पिअरचा सरफेस एरिया ऑफ स्पिअर काय असतं तर 4 टाइम्स रेडियस ऑफ सर्कल. जे अगोदर सर्कल घेतली होती त्याची रेडियस काय होती आर, तीच रेडियस इथं उचलली आपण, त्याच्या 4 टाइम्स केलं की आपल्याला काय भेटला सरफेस एरिया ऑफ स्पिअर भेटला. लक्ष दिलं तुमच्या सगळ्यांना क्लिअर झालं. सांगा मला सरफेस एरिया ऑफ स्पिअरचा काय फॉर्म्युला आहे मग 4 इंटू पाय आर स्क्वेअर. मग डायरेक्ट जर म्हणलं तुम्हाला आता कधी पण महत्वाचा कन्सेप्ट आहे सरफेस एरिया ऑफ स्पिअर फिजिक्समध्ये पुढं सतत आपल्याला लागणार येतो. सांगा सरफेस एरिया ऑफ स्पिअर काय असते तर 4 पाय आर स्क्वेअर. काय असते तर 4 पाय आर स्क्वेअर. आता पाय तर सगळ्यांनाच माहिती आहे कॉन्स्टंट आहे तो पाय स्थिरांक, त्याची व्हॅल्यू काय असते 22/7 किंवा आपण डेसिमल मध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला तर 3.14 असे लिहितो आपण. लक्ष द्या सगळ्यांना. मग 4 पाय आर स्क्वेअर. आता हेच आपल्याला अँगल सबटेंडेड बाय सॉलिड अँगल फाइंड करून घ्यायचे. मग सेम सांगा मला सरफेस एरिया ऑफ काय सरफेस एरिया ऑफ स्पिअर आहे कारण ते आपला बॉल आहे. सॉलिड अँगल म्हणजे काय एक बॉल आहे स्पिअर आहे. मग सांगा सरफेस एरिया काय काय सरफेस एरिया 4 पाय आर स्क्वेअर. 4 पाय आर स्क्वेअर. सांगा डिवाइड कशाने केले रेडियसनं डिवाइड केले. लक्ष दिले हे आर स्क्वेअर काय झाले कॅन्सल झाले. तर सांगा मला मग थिटा म्हणजेच कोण तुमचा सॉलिड अँगल. सॉलिड अँगलनं किती अँगल सबटेट केलाय बघा काय केलाय 4 पाय स्टेरेडियन. काय केलंय तर 4 पाय स्टेरेडियन. तर मग सांगा मला सॉलिड अँगलनं तुमच्या किती अँगल सबटेंड केलाय तर 4 पाय स्टेरेडियन. काय केलाय तर 4 पाय स्टेरेडियन. किती अँगल सबटेंड केलाय तर 4 पाय स्टेरेडियन. मग आता हे पॉईंट एकदम तुमच्या क्लिअर झाला असेल. लक्षात सांगा मला अँगल सबटेंडेड बाय प्लेन अँगल अँड सॉलिड अँगल हे दोन्ही पण आपण बघितले. तर सांगा प्लेन अँगल किती अँगल सबटेंड करते 2 पाय रेडियन आणि सॉलिड अँगल किती अँगल सबटेंड करते तर 4 पाय रेडियन. आता एकदम छानपैकी हे तुम्हाला समजलं असेल तर हे व्हिडिओ पॉज करायचा आणि व्यवस्थित छानपैकी हे लिहून घ्यायचं. आपण आता पुढल्या पॉईंटकडे वळू. समजलं हे पण लक्षात राहू द्या महत्वाचा पॉईंट आहे सरफेस एरिया ऑफ स्पिअर. तर पहा आता पुढे बघू आपण. हे तुम्हाला एकदम छानपैकी पॉईंट क्लिअर झाला असेल. आता बघू आपण एकदा युनिट सिस्टीम बघू. कोणती सिस्टीम तर युनिट सिस्टीम एकदा आपण व्यवस्थित बघू. कोणती सिस्टीम युनिट सिस्टम माहिती आहे युनिट सिस्टम आपल्याला बघायचं आहे. तर युनिट सिस्टम मध्ये माहिती तुम्हाला नॉर्मली कोणती सिस्टम असते बघा बरं. एसआय युनिट सिस्टम तर त्या दिवशीच लिहिलं मी एसआय इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट ती पण एक युनिट सिस्टमच आहे. लक्ष दिले तुमच्या. तर बघा पहिली कोणती असते MKS त्याच्यानंतर CGS आणि त्याच्यानंतर असते FPS. नॉर्मली आपण ह्या युनिट सिस्टीम यूज करतो आणि SI युनिट सिस्टीम एक कोणती MKS CGS आणि दुसरी FPS. आता हे तिन्ही पण म्हणजे कोणत्या लक्षात राहू द्या आपण फंडामेंटल ज्या आपण क्वांटिटी शिकल्या त्याच्यानुसारच आहे. एम म्हणजे काय आहे तर तुमचं मीटर आहे. काय एम म्हणजे काय तर मीटर आहे. एम काय मीटर. के म्हणजे काय किलोग्राम KG मध्ये लिहितो मी डायरेक्ट. के काय तर किलोग्राम आणि एस काय तर सेकंद आहे तुमचं. एस काय तर सेकंद आहे. लक्षात राहू द्या हे त्याच्यापासूनच म्हणलं MKS KG लक्ष दिलं तुमच्या मीटर KG सेकंद. तसं हे काय असेल मग सांगा मला तुम्ही सेंटीमीटर. हे काय असेल ग्राम. हे काय तर ग्राम. हे काय तुमचं जी ग्राम आणि एस परत काय तुमचा सेकंद आहे. लक्षात राहू द्या हेच बघा. एम म्हणजे काय लक्ष दिले मीटर. के म्हणजे काय किलोग्राम. एस म्हणजे काय सेकंद. सी म्हणजे काय सेंटीमीटर. जी म्हणजे काय ग्राम आणि एस म्हणजे काय सेकंद. तसं तिथे एफ लक्षात राहू द्या. एफ म्हणजे काय फूट. एफ काय तर फुट येते. फूट माहिती ना तुम्हाला फूटमध्ये मेजर करतो आपण. हे पी म्हणजे काय पाऊंड्स आहे POUNDS पाऊंड्स आणि एस म्हणजे परत काय सेकंद आहे. लक्षात राहील तुमच्या. हे तेच युनिट सिस्टीम आहे. लक्षात राहू द्या. सांगा मीटर मध्ये काय असते आपले लेंथ. मीटर मध्ये काय असती लेंथ. किलोग्राम मध्ये काय असतं आपलं मास. किलोग्राम मध्ये काय असतं मास आणि सेकंद मध्ये काय असतो तर टाइम असतो. मग लक्षात राहू द्या हे जे 3 MKS CGS FPS जे लिहिलेले आहेत हे कशाचे आहेत लेंथ मास आणि टाइम नुसार लिहिलेले बघा. लेंथ मास आणि टाइम नुसार लिहिले बघा. लेंथ मास आणि टाइम नुसारच ते बनवलेले आहेत. हे लक्षात राहू द्या. MKS म्हणजे काय CGS म्हणजे काय आणि FPS म्हणजे काय हे तुमच्या एकदम क्लिअर लक्षात राहिलं असेल. आता नॉर्मली हे तर सगळ्यांना माहित असतं मीटर टू सेंटीमीटरचं कन्व्हर्जन सेंटीमीटर टू मीटरचं कन्व्हर्जन हे नॉर्मली सगळ्यांना माहिती आहे. लक्षात दिले तर आता हे फूट पॉइंट आणि सेकंद ह्याच्याबद्दल मी थोडं तुम्हाला सांगतो. लक्षात राहू द्या. फूट म्हणजे काय सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं. आता फूट तर माहिती नॉर्मली आपण फूटमध्ये स्क्वेअर फूटमध्ये एखादा प्लॉट घ्यायचा असला तर स्क्वेअर फूटमध्ये आपण ते सांगत असतो. त्याच्यानुसार आता मी कन्व्हर्जन नॉर्मली लिहून देतो आणि ते आपल्याला करता येत असतं. लक्ष द्या सर्वांनी 1 फूट काय
1 फूट इक्वल टू 30 सेंटीमीटर. नॉर्मली हे लक्षात ठेवून टाका, कारण एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी तुम्हाला नंतर फूटमध्ये कोणतंही कन्व्हर्जन करता येतं. सांगा फूट कशाचं युनिट आहे? तुमच्या लेंथसाठी, डिस्टन्स मेजर करण्यासाठी आपण फूट वापरतो नॉर्मल. लक्षात दिले 1 फूट इक्वल टू किती? 30 सेंटीमीटर. तर पॉन्ड्स हे बघा इकडं लक्षात घ्या, 1 किलो इक्वल टू 2.2 पॉन्ड्स असते. लक्षात राहू द्या, समजायला तुम्हाला. 1 kg इक्वल टू 2.2 पॉन्ड्स. जर कधी कन्व्हर्जन क्वेश्चन विचारतात पॉन्ड्समध्ये असलं तर तुम्ही त्याला केजी मध्ये कन्व्हर्जन करून घेऊ शकता याचा यूज करून. लक्षात द्या तुमच्या 1 फूट इक्वल टू किती? 30 सेंटीमीटर. 1 kg इक्वल टू 2.2 पॉन्ड्स. लक्षात राहू द्या, कन्व्हर्जन करणं खूप महत्त्वाचं असतं. क्वेश्चनमध्ये ते सरळ विचारू शकतात. त्याच्यामुळे मी सांगायला तुम्हाला युनिट सिस्टीम कोणती कोणती होती? MKS, CGS, FPS. लक्षात राहिले, एफ म्हणजे काय? फूट, पी म्हणजे काय? पॉइंट, एस म्हणजे काय? सेकंद. तुम्हाला कन्व्हर्जन पण मी व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे. मग आता ही युनिट सिस्टीम पण तुम्हाला एकदम छानपैकी समजली असेल. कुणाला याच्यामध्ये काही सुद्धा अडचण नसणार आहे. लक्षात आले तुमच्या. तर आपण आता हे तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि व्यवस्थित छानपैकी लिहून घ्या. जर काही कळालं नसलं किंवा तुम्हाला खूप छान समजलं जरी असलं तर कमेंटमध्ये व्यवस्थित मला सांगा की सर खूप छान समजलंय किंवा इथं या आम्हाला अशी अडचण आहे तुम्ही परत सांगा, असं कमेंटमध्ये तुम्ही मला सांगू शकता. लक्षात आले. तर आपण पुढला पार्ट बघू. आता हे लक्षात आलं असेल तुमच्या युनिट सिस्टम सगळी. आता पुढे बघू. युनिट सिस्टम कोणत्या युनिटवर सांगा? लेंथ, मास आणि टाइम नुसारच बनवलेले ते. लेंथ, मास आणि टाइम नुसारच बनवलेलं आहे, हे लक्षात राहू द्या. चला आपण आता पुढे बघू. तर बघा पुढं छानपैकी लक्ष द्या. आता आपण रिप्रेझेंटेशन बघणार आहोत. कशाचं? क्वांटिटीचं. क्वांटिटी आपण कशी लिहितो? कोणती पण क्वांटिटी असू द्या, मास असू द्या, तुमचा टेम्परेचर, करंट असू द्या किंवा तुमच्या कोणत्याही क्वांटिटीज, डिराइव्ड क्वांटिटीज मधली एखादी क्वांटिटीज असू द्या, आपण ती कशी लिहायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. आता लक्षात घ्या सिम्पली. आता समजा आपण क्वांटिटीचं रिप्रेझेंटेशन बघणार आहे. काय बघणार आहे? क्वांटिटीचं रिप्रेझेंटेशन म्हणजे क्वांटिटी आपण कशी लिहितो. लक्षात दिले, क्वांटिटी आपण कशी लिहितो. समजा मला मासच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे, म्हणजे वेट झालं ना तुमचं. मासच्या फॉर्ममध्ये मला लिहायचं आहे. मी जर लिहिलं इथं, समजा मी इथं काय लिहिलं आहे का? लक्षात घ्या सगळ्यांनी. 5 kg बरोबर आहे ना. शुगर आणायला गेलो, साखर आणायला गेलो तर 5 किलो साखर द्या म्हणणार आहे. लिहिते वेळेस कसं लिहिणार बघा, 5 आणि kg. लक्षात आले, 5 आणि kg. समजा एखादा खेळाडू आहे, एखादा खेळाडू रनिंग करायला पळाला, 100 मीटर पळाला. किती पळाला तो? 100 मीटर पळाला. 100 मीटर पळाला. हे केजी मध्ये हे काय तुमचं तर मास आहे. लक्षात आले तुमच्या. आणि हे 100 मीटर जो पळालाय, 100 मीटर जो पळालाय ही तुमची काय? किती डिस्टन्स पळाला? डिस्टन्स म्हणजे कशात काउंट करतो आपण? लेंथ मध्ये. हे लक्षात राहू द्या. आता लिहिण्याची पद्धत बघा, मी तेच लिहिलेलं. कसं लिहिलेलं बघा, इथे एक नंबर आहे आणि इथं काय त्याचं युनिट आहे. केजी म्हणजे काय? युनिट आहे ना ते. इथं पण परत पहा, हे नंबर आहे आणि हे काय परत युनिट आहे. लक्षात आले तुमच्या. मग कोणती पण क्वांटिटी कशी लिहित असतो आपण? तर ती लिहित असतो, हे नंबर आहे म्हणजे न्यूमरिकल व्हॅल्यू आहे. कोणती व्हॅल्यू आहे? तर न्यूमरिकल व्हॅल्यू. कोणती व्हॅल्यू? न्यूमरिकल व्हॅल्यू. कोणती पण क्वांटिटी ही आपण न्यूमरिकल व्हॅल्यू, आणि हे काय तर युनिट. हे काय तर युनिट. न्यूमरिकल व्हॅल्यू ही आपण कोणती पण क्वांटिटी आपण न्यूमरिकल व्हॅल्यू आणि युनिट ह्याच फॉर्म मध्ये लिहित असतो. कोणत्या फॉर्म मध्ये? न्यूमरिकल व्हॅल्यू आणि युनिट. हे नंबर आहे. नंबर म्हणजे काय? न्यूमरिकल व्हॅल्यू आणि हे युनिट आहे. लक्षात राहू द्या. मग प्रत्येक क्वांटिटी, कोणती पण क्वांटिटी असू द्या, आपण कशी लिहितो ती? न्यूमरिकल व्हॅल्यू आणि युनिटच्या फॉर्म मध्ये. न्यूमरिकल व्हॅल्यू आणि युनिटच्या फॉर्म मध्ये. आता हे पण बघा, हे 100 काय तर न्यूमरिकल व्हॅल्यू आहे. 100 काय तर न्यूमरिकल व्हॅल्यू आहे. काय? 100 न्यूमरिकल व्हॅल्यू. आणि एम म्हणजे काय? मीटर आहे. मीटर म्हणजे काय? ते युनिट आहे. काय? ते युनिट आहे. मग लक्षात राहू द्या, क्वांटिटी ही कधी पण आपण कोणत्या फॉर्म मध्ये लिहित असतो? एन इंटू यूच्या फॉर्म मध्ये लिहित असतो. कोणत्या फॉर्म मध्ये? एन इंटू यूच्या फॉर्म मध्ये. क्वांटिटी कशी लिहित असतो आपण? एन इंटू यूच्या फॉर्म मध्ये. क्लिअर झाला? आता लक्षात राहू द्या, एन म्हणजे काय तर न्यूमरिकल व्हॅल्यू आणि यू म्हणजे काय तर युनिट आहे. ते लक्षात राहू द्या. प्रत्येक क्वांटिटीसाठी त्याचं काहीतरी युनिट आहे. न्यूमरिकल व्हॅल्यू आणि युनिटच्या फॉर्म मध्ये आपण लिहित असतो. हे लक्षात राहू द्या एकदम छानपैकी. आता मला सांगा, जर आपल्याला ह्याच्यामध्ये रिलेशन बघायचं, क्वेश्चन भरपूर वेळेस विचारतात, ते भरपूर वेळेस विचारतात की सांगा न्यूमरिकल व्हॅल्यू आणि युनिट मध्ये काय रिलेशन आहे. काय विचारतात ते? सांगा की न्यूमरिकल व्हॅल्यू आणि युनिट मध्ये काय रिलेशन आहे, असं ते सांगा म्हणतात आपल्याला. तर मग आपण काय करायचं? लक्षात घ्या. मला सांगा, कोणत्या पण क्वांटिटीचं किंवा काही एखादा फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये जर आपल्याला रिलेशन बघायचं असलं तर त्याच्या इक्वल टू आपण कधी पण कॉन्स्टंट पकडत असतो. काय पकडत असतो? कॉन्स्टंट. मग ह्याच्या पण आपण इक्वल टू काय पकडू? आपण एखादं कॉन्स्टंट पकडू.
कोणती एखादी कॉन्स्टंट व्हॅल्यू पकडून ठेवायची असते ह्या दोघांमधलं रिलेशन बघण्यासाठी. लक्ष दिले तुमच्या? ह्या दोघांमधलं रिलेशन पाहण्यासाठी आपण काय करू, एखादं कॉन्स्टंट पुढे समोर लावू. लक्ष दिले? मग सांगा आता मला, हे जर कॉन्स्टंट आहे, आता मला रिलेशन बघायची. लक्ष दिले तुमच्या? रिलेशन पाहिजे आपल्याला, बरोबर आहे. कॉन्स्टंटचा मीन्स अर्थ काय की तिथं झिरो नसायला पाहिजे, बस झिरो नसायला पाहिजे. कारण इथं जर झिरो ठेवला मी तर इकडला कोणतीही क्वांटिटी तिकडे गेली की काय होणार आहे, ते लास्टला झिरोच होऊन जाईल. मग त्याचा काही यूज आहे का? काहीच नाही. मग लक्ष दिले तुमच्या? इक्वल टू मी एक कॉन्स्टंट लिहिला, मग मला ह्या दोघांमध्ये रिलेशन बघायची की काय रिलेशन आहे बाबा यांच्यामध्ये. समजायला तुम्हाला? आता सांगा, एन आणि यू मध्ये काय साईन आहे बाबा? मल्टिप्लायचे. एन आणि यू मध्ये काय साईन आहे बाबा? मल्टिप्लायचं साईन आहे. हे मल्टिप्लायवाला पार्ट तिकडे जाऊन काय होईल, तर काय होईल, असा होईल का नाही, डिवाइड होईल का नाही? मल्टिपलवाला पार्ट काय होईल, तिकडे जाऊन डिवाइड होईल. तर मला सांगा रिलेशन कसं दिसायला तुम्हाला? मग डायरेक्टली प्रोपोर्शनल तर नाही, कारण डायरेक्टली प्रोपोर्शनल कसं असतं मी प्रत्येक वेळेस सांगतो तुम्हाला. समजा हे न्यूमरिकल व्हॅल्यू लिहिते वेळेस आपण कसं लिहितो, हे असं जर फॉर्म असला तर याला म्हणायचं डायरेक्टली प्रोपोर्शनल. काय म्हणायचं? डायरेक्टली प्रोपोर्शनल. कोणतं प्रोपोर्शनल आहे? डायरेक्टली. असा फॉर्म दिसला की डायरेक्टली. आणि जर असं दिसलं तुम्हाला तर कोणता फॉर्म आहे? हे इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. हे असं वन डिवायडेड बाय फॉर्मच्या मध्ये दिसलं तर ह्याला म्हणायचं इनव्हर्सली प्रोपोर्शनल. कसं प्रोपोर्शनल? इनव्हर्सली प्रोपोर्शनल. आणि ह्या फॉर्म मध्ये दिसलं की काय म्हणायचं? डायरेक्टली प्रोपोर्शनल. म्हणजे जसं की समोरच आहे. आता मला सांगा बरं, इकडल्या साईडला 1/u आहे की नुसतं यू आहे? कसं इथं 1/u आहे, बरोबर आहे. मग सांगा मला, न्यूमरिकल व्हॅल्यू आणि जे तुमचं युनिट आहे त्यांच्यामध्ये कोणतं रिलेशन आहे? तर ते इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहेत. कसे प्रोपोर्शनल आहेत? इनव्हर्सली प्रोपोर्शनल. मग डायरेक्ट लिहितो मी इथं, देअरफॉर न्यूमरिकल व्हॅल्यू इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द युनिट. न्यूमरिकल व्हॅल्यू इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द युनिट. कशी? इनव्हर्सली प्रोपोर्शनल. कशी प्रोपोर्शनल आहे? तर इनव्हर्सली. कशी? इनव्हर्सली प्रोपोर्शनल. लक्षात राहू द्या, कशी? इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. आता इनव्हर्सली प्रोपोर्शनलचा अर्थ काय? जर मी न्यूमरिकल व्हॅल्यू वाढवली की तुमचं युनिट कमी होणार. न्यूमरिकल व्हॅल्यू वाढली युनिट तुमचं कमी होणार. जर मी तुमचं युनिट वाढवलं तर न्यूमरिकल व्हॅल्यू काय होणार? युनिट वाढवलं तर न्यूमरिकल व्हॅल्यू काय होणार? कमी होणार. म्हणजे एकमेकांच्या सोबत उलटे आहेत ते. सरळ आहेत का? जर असे असते तर हे वाढलं तर हे पण वाढलं असतं. लक्ष दिले? हे कमी झालं असतं, हे पण कमी झालं असतं. पण इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहेत. हे वाढलं तर हे कमी होते. लक्ष दिले? आणि हे कमी केलं तर हे वाढते. इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. लक्षात राहू द्या. आणि हेच मी तुम्हाला एकदा छानपैकी एक एक्झाम्पल नुसार समजून पण सांगतो. महत्वाचा क्वेश्चन आहे, भरपूर वेळेस विचारला आहे. न्यूमरिकल व्हॅल्यू आणि युनिटमध्ये काय रिलेशन असतं? तर ते दोघं एकमेकाला कसे आहेत? इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहेत. कसे प्रोपोर्शनल आहेत? इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहेत. समजा आता व्यवस्थित लक्ष द्या पुढं. आता इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झाला असेल. व्हिडिओ पॉज करायचा आणि छानपैकी हे लिहून घ्यायचं. आता एक एक्झाम्पल घेऊ आणि आपण लेक्चर आपलं स्टॉप करू. समजायला तुम्हाला? व्यवस्थित लक्षात घ्या इकडं. हे काहीच अवघड नाही, एकदम सिंपल आहे हा पार्ट. समजलं? सांगा मला, क्वांटिटी कोणत्या फॉर्म मध्ये लिहितो आपण? न्यूमरिकल व्हॅल्यू इंटू युनिटच्या फॉर्म मध्ये आपण लिहित असतो. न्यूमरिकल व्हॅल्यू इंटू युनिटच्या फॉर्म मध्ये आपण लिहित असतो. लक्षात आले? न्यूमरिकल व्हॅल्यू इंटू युनिटच्या फॉर्म मध्ये आपण ते लिहित असतो. त्या दोघांमध्ये काय रिलेशन आहे? तर त्या दोघांमध्ये इनव्हर्सली प्रोपोर्शनलचं रिलेशन आहे. कसं रिलेशन आहे? तर इनव्हर्सली प्रोपोर्शनलचं रिलेशन आहे. आता तेच मी तुम्हाला दाखवतो एकदा की न्यूमरिकल म्हणजे त्यांच्यामध्ये कसं काय इनव्हर्सली प्रोपोर्शनलचं रिलेशन आहे. आपण चेक करू. समजा मी इथं लिहिलं मी 5 मीटर म्हणजे 5 मीटर लिहिलं. समजा मी तो नॉर्मली काय लिहिलं? 5 मीटर लिहिलं. पण त्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या, मी तर सांगतो परत. मला सांगा, मी लिहिलं मीटर, बरोबर आहे. मी लिहिलं काय? मीटर लिहिलं. सांगा बरं मला, एका मीटरमध्ये किती सेंटीमीटर बसतात? मी इथं लिहितो वाटलं तर. सांगा, एका मीटरमध्ये किती सेंटीमीटर असतात? रिलेशन माहिती आहे आपल्याला. 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर असतात. मग मला सांगा, कोण मोठे कोण लहान आहे हे बघायचं आपल्याला. 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर आहे. मला सांगा, मी असा माझा हात घेतला आणि हातामध्ये 10 चॉकलेट टाकल्या. समजा किती चॉकलेट टाकल्या? हातामध्ये माझ्या मी किती चॉकलेट टाकल्या? 10 चॉकलेट मी असं टाकल्या हातात आणि असा हात पकडला. मला सांगा, माझ्या हातात किती चॉकलेट बसल्यात? 10. मग माझा हात मोठा का चॉकलेट मोठा आहे? काय मोठा आहे? माझा हात मोठा आहे ना, कारण माझा हात मोठा आहे म्हणूनच चॉकलेट माझ्या हातात जास्त बसल्या. तसं समजून घ्या. मग मीटर मोठा आहे का सेंटीमीटर मोठा आहे? मीटर मोठा आहे. कशामुळं? तर एकाच मीटरमध्ये 100 सेंटीमीटर बसलेत. तर कोण मोठं आहे? मग मीटर मोठा आहे. छोटा कोण आहे? सेंटीमीटर छोटा आहे. लक्ष दिले? तसंच 1 सेंटीमीटर बरोबर किती mm असते? 10 mm. बरोबर आहे. 1 सेंटीमीटर बरोबर किती mm? 10 mm. मग सांगा आता कोण मोठं आहे? सेंटीमीटर मोठं आहे. कशापेक्षा? mm पेक्षा. समजलं? लक्ष दिले? तसंच 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर असते. 1 किलोमीटर बरोबर किती? 1000 मीटर असते. लक्षात घ्या. मग आता इथं परत मोठं कोण आहे मीटरपेक्षा? किलोमीटर. हे लक्षात आलं असेल तुमच्या. म्हणजे जर आपण लेंथच्या युनिटचा विचार केला तर सगळ्यात मोठं युनिट कोणतं आहे? मग नॉर्मली आम्ही आता एवढ्यांपैकी त्याच्यापेक्षा आहेत भरपूर, पण आता नॉर्मली हे सांगायला मी त्याच्यामध्ये तुम्ही लक्ष द्या व्यवस्थित. किलोमीटर मोठं आहे. किलोमीटरपेक्षा थोडं लहान कोण आहे तुमचा? मीटर आहे. मीटरपेक्षा थोडं लहान कोण आहे तुमचा? सेंटीमीटर. आणि सेंटीमीटरपेक्षा mm. मग ह्यांचा जर विचार केला मी एवढ्याचाच, तर सगळ्यात मोठं कोण आहे? किलोमीटर. किलोमीटरपेक्षा थोडं लहान मीटर. मीटरपेक्षा थोडं लहान सेंटीमीटर. सेंटीमीटरपेक्षा थोडं लहान
मिलीमीटर, हे लक्षात राहू द्या. आणि आता हेच बघा, मी तर तुम्हाला एक्सप्लेन व्यवस्थित करतो. पॉज करून ह्याचं जरी काही तुम्हाला महत्त्वाचं वाटत असलं तर हे पण तुम्ही लिहून घेऊ शकता. एकदम व्यवस्थित पुढे लक्ष द्या. आता तर बघा इथं काय लिहिलंय मी, आता इकडे तुमच्या समोर 5 मीटर लिहिलं आहे. आता तेच तुम्हाला मी ते कसं काय युनिव्हर्सली प्रोपोर्शनल आहेत हे मी तुम्हाला एक्सप्लेन करून देतो. व्यवस्थित लक्ष द्या. समजा तर मी तर काय लिहिलंय 5 मीटर लिहिलंय, बरोबर आहे, बरोबर आहे, 5 मीटर लिहिलंय. जर मी ह्या मीटरचं सेंटीमीटर केलं, काय केलं, मीटरचं सेंटीमीटरमध्ये लिहिलंय मी. आता मीटरला कशात लिहिलंय, सेंटीमीटरमध्ये. तर एका मीटरमध्ये किती सेंटीमीटर म्हणलात सर तुम्ही, बघा एका मीटरमध्ये मी म्हणलं किती सेंटीमीटर, 100 सेंटीमीटर म्हणलं. तर मला सांगा बरं 5 मीटरमध्ये किती सेंटीमीटर होईल, 500 सेंटीमीटर होईल. मग हे जर मी सेंटीमीटर लिहिले तर हे 5चे किती सेंटीमीटर झाले हो, 500 सेंटीमीटर. 5चे किती सेंटीमीटर झाले, 500 सेंटीमीटर. लक्ष दिले तुमच्या. म्हणजे न्यूमरिकल व्हॅल्यू आधी काय होती, 5 होती. ती न्यूमरिकल व्हॅल्यू आता काय झाली, 500 झाली. आधी न्यूमरिकल व्हॅल्यू काय होती, 5 होती. ती आता न्यूमरिकल व्हॅल्यू काय झाली, 500 झाली. लक्ष दिले तुमच्या. 5 होती ती 500 झाली. लक्षात राहू द्या. आणि आता युनिटकडे लक्ष द्या. युनिट काय होतं, मीटर होतं ते काय आहे, सेंटीमीटर. युनिट काय होतं, मीटर होतं ते काय झालं, आता सेंटीमीटर झालं. मला सांगा युनिट काय झाले, मीटर मोठं आहे सेंटीमीटरपेक्षा, युनिट झालं लहान. युनिट काय झालंय, लहान झाले. पण न्यूमरिकल व्हॅल्यू काय झाली बघा, काय झाली, मोठी झाली. तुमचं युनिट काय झालं, छोटं झालं आणि न्यूमरिकल व्हॅल्यू काय झाली, मोठी झाली. लक्षात राहू द्या. म्हणजे हे कसे ते त्याला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहेत. हे तुम्हाला ह्या एक्झाम्पलवरून 100% कळलंच असणार आहे. लक्षात राहू द्या. मग कधीही तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात ते की न्यूमरिकल व्हॅल्यू आणि युनिटमध्ये काय रिलेशन आहे, तर काय सांगता तुम्ही, इन्व्हर्सली प्रोपोर्शनलचं रिलेशन आहे. हे वाढलं तर ते कमी होतं, ते वाढलं तर हे कमी होतं. हे एकदम व्यवस्थित आणि छानपैकी तुम्हाला आता समजलं असेल. क्लिअर आहे एकदम. व्हिडिओ पॉज करून निवांतपणे हे तुम्ही पाहू शकता. आणि जर कुणाला काही अडचण वाटत असली तर 100% कमेंट करा. आणि चॅनलला तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब व्यवस्थितपणे करून घ्या. तर आपण बाकीचा जो पार्ट आहे हा आपण उद्या पाहू नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण तो कंटिन्यू करू. तर तोपर्यंत थँक्यू.